पूजा सुखरूप जाबाडे शिंदगी मग ते तालुका जिल्हा लातूर. तरी पोट दुखलं आलं. तिचा 8वा महिना होता. तर तिनं फुवारलेले भेंडर खाले म्हणून तिचं पोट दुखत होतं का काय की. तिनं कुणाला सांगितलं नाही. सासू सासरे ऍडमिट दवाखान्यामध्ये होते म्हणून सांगितले नाही तिने. आणि मग रात्री जास्त झाल्यानं आधी अहमदपूर मध्ये घेतलं नाही. लातूरला जावा, बाळाची गॅरंटी नाही म्हणून सांगितलं. 20 खाल्याबद्दल 9. खूप तिची बेजारी झाली चिरकुल आली. मी म्हणलं डिलिव्हरी होत नाहीस तू. 20 खाल्याबद्दल तिने डिलिव्हरी झाली नाही तर होत नव्हती डिलिव्हरी. इथं आल्यावर अहमदपूर तिथून तासबंद शिरू पस्तोर तिने आली बी नाही. अर्ध्या वाजता तिने डिलिव्हरी झाली. तिथून तुम्ही त्या सिस्टरने घेतलं जवळ. काय झालं बघितलं. सलाईन एक लावली. तुम्ही आधी बाळाला जाऊन ऍडमिट लातूरच्या दवाखान्यात करा म्हणून सांगितलं. मग इथं आल्यावर बाळाचे ठोके बंद पडले दवाखाना गाठण्याच्या आधीच. मग इथं गॅरंटी देत नाही म्हणली. बाळाच्या आईला सांगा, समजेला सांगा तुमच्या चेहऱ्यामध्ये. मीच होते, दुसरं कोणी सोबत नव्हतं. गड्या माणसाला कोणी ह्याच्या पुढून तिला वाढवून घेतलं नाही दवाखान्यामध्ये. तिथं डिलिव्हरी झाल्या म्हणून डिलिव्हरी झाल्या. मग डिलिव्हरी झाल्या म्हणल्यानं नंतर कुठं काही केलं का हालचाल म्हणल्यानं काहीच केलं नाही. अँब्युलन्स मध्ये डिलिव्हरी झाल्या म्हणल्यावर तिला बघितलं नाही तर तिची सुद्धा गॅरंटी देत नव्हती. लेकराची तर दिली नव्हती पण तिची सुद्धा दिली नव्हती गॅरंटी. पण का नाही तिनं तिची बेजारी लय झाली. तिला भीषूत पडली होती. तर नाही थोडा आवाज आला त्याचा, बाकी नंतर काहीच केलं नव्हतं. तिचं चालवलं ह्याच्यावर वाट लावलं. ह्याच्यामध्ये घेतलं नाही तासबंद शिरू मध्ये. तर मी बाळाचे ठोके कमी आहे तुम्ही जा आधी लातूरला म्हणलं. दोन वाजता सरकार दवाखान्यात 9 वाजले होते. म्हणजे तुम्हाला ते- म्हणजे ते- कमी आहे. चांगलं नाही अचानक मध्ये झाली. मला महिनाच पण होता डिलिव्हरी मला कळलं का ना इंजेक्शन दिलं. मग झालं आपल्याला ते विष थोडं खाली मला असं झालंय. लक्ष्मण जावा. आम्ही बघा 7 ते 8च्या दरम्यान अहमदपूरला तिला घेऊन आलो होतो. तेव्हा त्यांनी ॲडमिट करून घेतलं तिथं. पण त्याने चौकशी केल्यानंतर चेकअप झाल्यानंतर ते म्हणजे गॅरंटी नाही तुम्ही इथून लवकर हलवा. तिथून आम्ही 9 ते 9:30 वाजता निघालो तिथून आम्ही. मग तिथून पुढं आल्यानंतर साई मंदिरपाशी कुठं छोटंसं हॉस्पिटल आहे. त्या मंदिराच्या अलीकडेच गाडीमध्येच डिलिव्हरी झाली तिची. हॉस्पिटल नाही, साई मंदिर आहे तिथं. त्याच्याजवळ कुठंतरी हॉस्पिटल आहे. अंधार असल्यामुळे आम्हाला काही समजलं नाही. त्या ॲम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरनं गाडी तिथं वळवली आणि तिथं थोडं हे करून लगेच लातूरला पोहोचवलं. पण मला इथे आतमध्ये येऊ दिलं नाही. जेंट्सला वगैरे परवानगीच नव्हती. फक्त लेडीज तेवढ्या जात होत्या मध्ये. थोडा वेळ थांबावं लागलं. पण जेव्हा ते मध्ये घेऊन गेले बाळाला एकीकडे आणि आईला एकीकडे घेऊन, पण दोन्हीकडे मला जायला प्रवेश नव्हता. वाटेतच झाला त्याचा अपघात. 2 वाजता त्यांनी आमच्या हातामध्ये आणून दिला आणि लवकर घरी घेऊन जाऊन सांगितलं. दिलेलं नाही त्यांनी आम्हाला. तिथून काही दिलं नाही. पण अहमदपूरच्या हॉस्पिटलमधून त्यांना सांगितलं होतं हे
काहीतरी विषारी हे खाल्ल्यामुळे झालं आहे असं. डॉक्टर जगताप ते होते त्या टायमाला. नाही मागितलं त्याने, लवकर तिथून आम्हाला रेफर दिलं आणि जा म्हणले लवकर. जाऊ शकता म्हणले, पण आम्ही जेव्हा शिरूरच्या हॉस्पिटलमध्ये आलो तेव्हा ते डॉक्टर, अहमदपूरच्या डॉक्टर ओरडले फोन करून, तुम्हाला कळत नाही का एवढ्या कमी वेळामध्ये डिलिव्हरी कशी काय तुम्ही एवढा अर्जंट पेशंट पाठवू शकता. मग त्यांची थोडी चर्चा पण झाली कोणाकासोबत, वादावाद. तर डॉक्टरने सांगितलं होतं पिशवीचं तोंड उघडलंय, तुम्ही लवकरात लवकर घेऊन जावा. पण आम्ही लातूर काय आमचे शिरूर सुद्धा पास झाला नाही. इथं बघा, हा जो आमच्यावर अन्याय होत आहे, ह्याला कुठं तर थांबवायला पाहिजे. असं जर परत परत होत असेल आमच्यासोबत तर मग आम्ही जगायचं कसं. माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे, गावातील सरपंचांना, तंटामुक्ती अध्यक्षांना, पोलीस प्रशासन, फक्त आम्हाला न्याय द्यावा एवढीच विनंती करतो.